पावसाळ्यात आपल्याला प्रत्येक समस्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणजेच की काय, पोटाच्या समस्या असतील, सर्दी खोकला असेल, तर त्याच्यासाठी आपण हे घरचं एक चूर्ण बघतोय. तर त्याच्यासाठी मी ह्या वस्तू घेतल्या आहेत. दालचिनी घेतली आहे, अगदी मोठे बोटाएवढाले 2 तुकडे, जिरं घेतलं आहे, बडीशोप घेतली आहे, ओवा घेतला आहेत. आणि हे जे दाणे आहेत ना, तर ही पांढरी आणि काळी मिरी आहे. तर पांढरी मिरी जर तुमच्याकडे नसेल तर काळी मिरी घ्या. मिरी आणि बडीशोपचं जे कॉम्बिनेशन आहे तर ते डोळ्यांची तेजी वाढवतं, पचनशक्ती वाढवतं आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपले पोटाचे विकार जे आहेत ते कमी व्हायला मदत होते. आणि दालचिनी, ओवा, जिरं याच्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी पोटाचे विकार कमी होतात. फायबर भरपूर असल्यामुळे पचनशक्ती आपली छान राहते, पोटात चपका येणं ह्या गोष्टी होत नाहीत. ओवांमुळे सर्दी खोकल्यावर नियंत्रण राहतं आणि प्रतिकारशक्ती वाढते. ह्या ज्या रेमेडीज आहेत तर ह्या अगदी जुन्यातल्या जुन्या आहेत. पूर्वी काय असे पटकन डॉक्टर नव्हते, तर अशा घरामध्ये भाजून चूर्ण केली जायची आणि ती जेवणानंतर अर्ध्या तासांनी किंवा मग बाहेर कुठे शेतावर जात असतील तर तेव्हा हे चूर्ण घेतलं जायचं. आता आपण ते भाजून घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण पाव टीस्पून हिंग टाकला आहे आणि अर्धा टीस्पून काळं मीठ घातलेलं आहे. हे आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचं आहे की ती बोटाला पावडर चिपकली पाहिजे. अशा पद्धतीने आपण ते बारीक करून घेणार आहोत. आणि हे बारीक करून झाल्याच्या नंतर आपल्याला एका बंद डब्यामध्ये ते भरून ठेवायचं आहे. बंद डब्यात याच्यासाठी भरायचं आहे की त्याच्यामध्ये आपण मीठ आणि हिंग टाकलं आहे, त्याच्यामुळे त्याला ओलावा किंवा मॉइश्चर लागू नये याच्यासाठी व्यवस्थित त्याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही हे उपाशीपोटी घेतलं तरी चालेल, जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासांनी घेतलं तरी चालेल, जेवणानंतर कोमट पाण्यात घ्या, खूप छान होतं. आणि आता दुसरी रेमेडी आपण बघतोय ती म्हणजे बडीसोप. आणि त्या बडीसोपमध्ये आपण ओवा टाकून घेतोय. समजा ही 400 ग्रॅम बडीशोप आहे, त्याच्यामध्ये 100 ग्रॅम ओवा घातला आहे आणि पोहे खायचा 1 चमचा जिरं घातलं आहे. आता आपण 1 वाटीभर पाणी घेत आहोत. आता ते पाणी गरम करून घेतोय, त्याच्यामध्ये आपण 1.5 चमचा काळं मीठ घेत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून, पाव टीस्पून अगदी हिंग घेतला आहे. 1.5 चमचा साधं मीठ आपलं खाण्यातलं ते घेतोय. त्याचं पूर्णतः आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे. ह्या जिन्नस सगळ्या वितळवून घ्यायच्या आहेत आणि जे काही त्याच्यामध्ये काळ्या मिठात खडे वगैरे असतील तर ते पण निघायला मदत होईल. आणि ते गार झाल्याच्या नंतर 2 निंबू आपल्याला 400 ग्रॅमसाठी आपण 2 निंबू घेतले. 200 ग्रॅम जर तुम्हाला सूप करायचं असेल तर त्याच्यासाठी 1 निंबू घ्या. 400 ग्रॅमसाठी 2 निंबू घेतलेत. आणि ह्या बडीशोपच्या याच्यामध्ये आपल्याला ते पाणी गाळून घ्यायचं आहे आणि त्याला पूर्ण बडीशोपला ते पाणी माखून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि गाळून घ्यायचं आहे. गाळायचं याच्यासाठी की बघा काळ्या मिठामध्ये असे खडे असतात आणि ते शोपमध्ये कचकच लागले की पूर्ण मग आपल्या मुखवासाचा स्वादच चालला जातो आणि पूर्ण तोंडाची चव पण चालली जाते. तर बडीशोप ही डोळ्यांना तेजी तर देतच देते, परंतु फायबर भरपूर असल्यामुळे पचनशक्तीचं काम करते. पावसाळ्यात हे आवर्जून खाल्लं पाहिजे. तुम्ही जेवणाआधी जेवणानंतर केव्हाही खा. ह्या रेमेडीचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. मात्र पोटात येणारे कळ असतील किंवा गॅस होत असतील तर ते कमी होईल आणि पोटाचा घेर कमी व्हायला विशेष म्हणजे हे मदत करेल. तर थोडं थोडं आपण 1-1 वाटी घेऊन याला मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बडीशोप आपण नेहमी करतो, परंतु पावसाळ्यातली बडीशोप जरा वेगळी करायची. ह्या पद्धतीने मंद गॅसवर तिला अशी छान पिवळसर भाजून घ्यायची आहे. भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण आता ती गार थोडी होऊ द्यायची आहे आणि जाळीच्या पात्रात टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून जो काही घाम असेल, वाफ असेल ती निघून जाईल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम तीळ जी आहे ती भाजून टाकून घ्यायची. अशा पद्धतीने दोन्ही रेमेडी तयार झाल्या आहेत. आवडल्यास करून बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब